नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या भाषणाला आंबेडकरी विचारधारा लोकांचा विरोध. शेवटी परतावे लागले कवाडे साहेबांना. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगे कडून आपसे आयोजन कमेटी की ओर से क्षमा चाहते हैं। बिल्कुल नहीं कवाड़े। आपण बघितलेल्या या चित्रफितीवरून आपल्या लक्षात येईल की माजी आमदार तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना शनिवारी आंबेडकरी नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. कवी सुरेश भट सभागृहात एका कार्यक्रमात भाषणाला उभे होताच आंबेडकरी विचारधारेला दूर सारून आपली पोळी शेकण्यासाठी आंबेडकरी विचारधारेचा सहभाग घेऊन आपली पोळी शेकणाऱ्या या कवाडे साहेबांना संतापून त्यांच्या विरोधकांनी घोषणा देत असल्याचे कळले. त्यामुळे त्यांना भाषण न करताच मंच सोडावा लागला. देशभरातील बौद्ध समाजापर्यंत महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनासंदर्भात बौद्ध अनुयायांना माहिती देण्यासाठी शनिवारी रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात कवाडे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाबोधी महाविहार आंदोलनाचे अग्रणी बनते विनाचार्य तसेच भगवान बुद्ध यांची भूमिका साकारणारे अभिनेते हिमांशू सोनी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी भंते रेवत संगनायक भंते उपगुप्त भीमराव आंबेडकर भदंत ज्ञानज्योती भदंत हर्षबोधी मंचावर उपस्थित होते. बुद्धिस्ट समन्वय संघ महाराष्ट्र आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. प्राध्यापक कवाडे यांना मत मांडण्यासाठी विचार व्यक्त करण्यासाठी जेव्हा मंचावर आमंत्रित करण्यात आले परंतु माईक हाती धरताच प्रेक्षकातून कवाडेंच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. गोंधळामुळे दुर्लक्ष करून कवाडे यांनी बोलण्यास प्रयत्न केले असता सुरुवात केली असता मी भाषणासाठी इथे आलेलो नाही असे त्यांनी सांगितले. मात्र बौद्ध अनुयायी त्यांचा एक शब्द देखील ऐकायला तयार नव्हते. मात्र गोंधळ आणखी वाढत गेला. लोकांचा विरोध बघून अखेर कवाडे यांना बसावून आपले सभागृह सोडावे लागले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पिढीपाचे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे कार्याध्यक्ष जगदीप कवाडे हे महायुती सरकारमध्ये औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष देखील आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.